ऐकावी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. आणि सगळ्यांनी हात वर करा. जो हात वर करणार नाही त्याला पुढच्या जन्मी देव हात देणार नाही. आणि जो तो मुखातून जय म्हणणार नाही त्याला पुढच्या जन्मी देव जीव देणार नाही. नामसंकीर्तन साधन पैसे जन्मांतरीचे. दुमुदुमली पिंपळगाव खांबनगरी. धन्यवाद. मी कोष्टी निवेदक किरण मते बोलतोय. चुकून अनावधानानं एखाद्याचं नाव चुकलं असेल किंवा एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तुमचा छोटा बंधू म्हणून माफ करा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि छोटा बंधू म्हणून माफ कराल असं मी समजतो. धन्यवाद. एकदा माझ्या कुस्तीची आवडली असेल, कुस्तीची कॉमेंट्री आवडली असेल तर मनापासून एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद. आपण दिलेल्या प्रेमाबद्दल. आणि ग्रास संदीप जाधवनं कब्जा घेतला. मी मागाशी सांगितलं संदीप जाधव शालेय स्पर्धेमधून राज्यस्तरीय स्पर्धेमधून सुवर्ण पदकाचा मानकरी. आयक्यू किंवा वाचीव नवीन कॉलेज आम्ही दोघं सोबत होतो. आणि नंतर तो सेना दलामध्ये भरती झाला. आमोशा आणि पौर्णिमाची गाठ पडली अशी कुस्ती लागली. संदीप जाधवनी कब्जा घेतला आणि ही कुस्ती पुरस्कृत केली. साहेब घ्या पुरस्कृत झालं का? हो नक्की ना. पिंपळगाव खाम ग्राम विकास समितीतर्फे 5100 हे रोख स्वरूप आणि मानाची गदा असं या कुस्तीचं स्वरूप असणार आहे. पिंपळगाव खामचा पैलवान संदीप जाधव हा जर विजयी झाला तर त्यासाठी सुरेश रामचंद्र बोराडे यांनी सुद्धा या ठिकाणी 1000 रुपये जादा बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. देणगी सरसावलेले 6200 असं या बक्षिसाचं स्वरूप असेल संदीप जाधव जर विजयी झाला तर. आणि संदीप जाधव आता अग्रेसिव्ह मोड मध्ये पाठी मागून कब्जा घेतला. तिथंच घोट्यातून पट काढण्याचा प्रयत्न संदीप जाधवचा. एक सेना दलाचा पहिलवान. मी मगाशी सांगितलं कुस्तीकडे करिअर म्हणून बघा. बाप रे बाप. हो हो हो. एक घोट्यातून पट काढला होता आणि पुन्हा एकदा कब्जा घेतला संदीप जाधवनं. आणि हे कुस्तीचं मैदान एक ऐतिहासिक क्षणाकडे वाटचाल करायला लागलं. कोण होतोय मनाच्या गदेचा मानकरी? हनुमंत रायाचं शस्त्र म्हणजे गदा. आणि ह्या गदेचा मानकरी कोण होतोय याचा फैसला बघण्यासाठी अनेक प्रेक्षकांनी आपले मोबाईल सरसावले. अनेक प्रेक्षकांच्या नजरा या कुस्तीवर टिपून आहे. प्रेक्षक मंडळी डोळ्याच्या पापण्या सवडीनं मिटा. एखाद्या ऐतिहासिक क्षणाला मुकाल आणि मोळी बांधण्याचा आटोकाट प्रयत्न संदीप जाधवचा. आणि मोळी डावाची पकड घेतली संदीप जाधवला. टाळ्या करा. मोळी बांधली संदीप जाधवला. मात्र आपल्या वजनाचा काहीसा फायदा घेतोय बेंडकोरे पैलवान गिरणाऱ्याचा. आणि रणात वाजणार शस्त्र तुतारी देखील वाजायला लागली. मगर मिठी मारून पाठीवर बसलेला आहे. पंच फिरतेरा पंच बाराडे वाजता फिरतेरा. बरीच कामगिरी आपल्या नजरेतून चोखपणे पार पडलेली आहे. शेवटच्या क्षणाला पाठी मागून कुणी गोटा फेकून याची काळजी घ्या. कारण ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी सगळ्यांची डोळे आतुरलेले आहे. आणि जोडी बांधली संदीप जाधवनं. जोडी बाप रे बाप. काहीतरी घडतंय. डोळ्याच्या पापण्या सवडीनं मिटा. आणि आपल्या ताकदीचा आणि वजनाचा फायदा घेतोय बेंडकोळे पैलवान. ओ सवारी. बाप रे बाप. ज्यांनी सवारी डाव ज्यांनी कुस्त्या खेळला त्यांना सवारी डाव चांगला माहित आहे. कोंबडे वाजतात. ज्यांनी कुस्त्या खेळला त्यांना सवारी डावाची पकड चांगली माहित आहे. खालच्याला भर दिवसात चांदण्या दिसत असतात. ज्यांनी पैलवानची केली त्यांना चांगलं माहित आहे. आणि कब्जा घेतला संदीप जाधवना.
मी मगाशी सांगितलं दोघांचंही कौतुक आहे. वरच्याच्या मनगटात किती ताकद आहे त्यापेक्षा खालचा मन घट्ट करून सहन किती करतोय याला फार मोठं महत्व आहे. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे मारावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि घोट्यातून पट काढलाय संदीप जाधवनं. तिथंच एका पायावर नाचतोय बेंडकोळे पैलवान. दोघांचाही चांगलाच कस लागलेला आहे. बाहेरून माता गप घेतो कैसा झाले त्याच्या वंशा तेव्हा जीकडे. आतमध्ये गेल्यावर कळतंय काय असतंय ते. बाहेरून बोंबलायला काय जात नाही. वर्षानुवर्षाची तपश्चर्या अशी कोणी एका दिवसात पैलवान तयार होत नसतोय. जो जितका घासतोय तो तितका चमकतोय. चांगला पैलवान तयार व्हायला जवळजवळ 10-12 वर्षे लागतात. आणि मानाची गदा मैदानावरती फिरायला लागलेली या पिंपळगाव खामनगरीची मानाची गदा जरा तुमच्या पायाखाली मुंगी मारावी झाली. चला जरा चाल करा. हो छडी टांग लावण्याचा प्रयत्न बेंडकोळे पैलवानाचा. थोडस पावा आम्हाला पाहू दे किती पावत. फोटोग्राफर फिरत्या पंचमंडळी फिरतेरा. मी मागाशी सांगितलं पाठीमागची लोक मनातल्या मनात लई काही चांगलं चांगलं बोलत असतात. त्यांना कुस्ती दिसली नाही की मग कुस्ती दिसत असली तर शांत बसतात. पंचमंडळी फिरते राहा. आणि या पंचांच्या भूमिकेतून हे कुस्तीचं मैदान एक ऐतिहासिक क्षणाकडे वाटचाल करतंय. एकदा पंचांसाठी टाळ्या वाजवा. हो आयोजन समितीचं देखील कौतुक आहे. आणि मला उत्कृष्ट साथ लागली. सुनील भाऊ जाधव यांनी मला अतिशय सुंदर अशी साथ दिली. त्यांचंही माझ्याकडून कौतुक आहे. धन्यवाद. आणि ज्यांनी ज्यांनी मतानानं मनानं धनानं दान केले त्या सर्वांना देव करू आणि 100 वर्षाचं आयुष्य भेटो. आणि ज्यांनी ज्यांनी दान दिलं नाही वर्गाने दिलं नाही त्यांना देव करून 200 वर्षाचं आयुष्य भेटो. निदान पुढच्या 100 वर्षात त्यांच्याकडून काहीतरी कौतुक त्यांच्याकडून काहीतरी. अहो मला डिस्टर्ब करू नका. नाहीतर पुढच्या 100 वर्षात त्यांच्याकडून काहीतरी सत्पात्री दान व्हावं म्हणून त्यांना देव करून 200 वर्षाचं आयुष्य देऊ. मैदान सोमनाथजी बोराडे यांच्या निगराणीखाली शेवटच्या क्षणाकडे